त्याच्या आधी झाली गाडी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज येणार आहे आपली लाडकी कनक, ते पण थेट कोल्हापूरवरनं आणि मुंबईला. त्यासाठी आज आम्ही अशा पद्धतीचं डेकोरेशन केलेलं आहे, हे तुम्ही इथं पाहू शकता. सकाळचे वाजलेले आहेत 6:45 आणि सगळेजण रेडी झाले आहेत. उठून आंघोळ नाही केली मी, पण ठीक आहे, बाकीच्या लोकांनी आंघोळ केलेली आहे. मम्मी आमची पूर्णपणे रेडी झालेली आहे. आता यशवंत पण रेडी झालेला नाही आहे, तो आंघोळ करायच्या आधीच चालला आहे. तर आता आम्ही चाललो आहे गोरेगावला, हायवेला बायाला घ्यायला, आणि त्यांनी खूप सारं सामान आणलं असणार आहे गावावरून. त्यासाठी आम्हाला दोघांना जावं लागणार आहे. आता चल यशवंत, चला. फोन नाही घ्यायला, फोन घे. पोचले, बँड्रा क्रॉस झाले त्यांचं. चला, चावी गाडी. इथं आमच्या अशा गाडीची चावी असते, त्यामुळे गाडीची चावी घ्यायला लागतात नाही. गाडी शोधायचा सगळ्यात मोठा टास्क आहे. कुठं रात्रीतून दिवस कधी उजाडला कळालंच नाही. आणि मला वाटतं की आमची बस आता आलेली आहे. आता सकाळ सकाळी एक मोठा प्रॉब्लेम झाला की आमचं जे पोतं होतं, जे गावावरून आणलेलं, ज्याच्यामध्ये खायच्या गोष्टी होत्या, त्या एका दुसऱ्या बाईने नेलं आणि तिचं पोतं इथंच ठेवलं. आता ती काय म्हणते, माझं पोतं भेटलं नाही म्हणून मी तुमचं पोतं नेलं. आता तिच्याकडे मला वाटतं परत आणायला जायला लागणार आहे ते पोतं. आता हा सकाळ सकाळी सगळ्यात मोठा गोंधळ घातलेला आहे त्या बाईनं. काही समजत नाही काय करायचं आता. कोण आहे कनक? ओळख लागली काय तुला? काय ग काय ते? माझी बायको आणि सासूबाई आणि बाळ हे रिक्षामध्ये आता बसलेले आहेत आणि आता ते घराकडे येण्यासाठी निघालेले आहेत. पण त्याआधी आम्हाला तिकडे पोचणं गरजेचं आहे, कारण ते पोचायच्या आधी आपल्याला त्यांच्या सगळ्या बॅगसाठी आपल्याला इथं हजर राहिलं पाहिजे. आत्ताच सकाळ झालेली आहे, उजेड आलेला आहे. सकाळपासून अंधार होता आणि उजाडलेलं सुद्धा आहे. आणि घरी जायला आम्ही निघालेलो आहे. खूप ट्रॅफिक असतं दिवसाचं, पण सकाळी काही ट्रॅफिक नाही आहे. काय मर्जा आहे की बॉक्सिंग घेतलं, कॅमेरा सांभाळायला आलेला कॅमेरा असा आणतात तुझ्या मर्जा. फायनली आता आपली रिक्षा आपल्या बिल्डिंग खाली पोहोचलेली आहे आणि सर्व बॅग्स मी घेत आहे. आमचं माझं गाव ना हो, आमच्या बाळाचं साहित्य आहे असं सांग. ते काम कर, काय नाही वाढत घेऊन.
राजू तिकडनं बॅग घेतो होय म्हणजे जास्त काय नाही म्हणजे बाळाचं टेडी बिअर वगैरे बाळाचं बंद कर. असं टोपी असली काढलं का सगळंच काढलं की असं की हे असली वर लागतं जर भावाचा आता थोड्या वेळ तिथे ठेवणार कोण कोण आहे कुठं आले काच भरले कुठे झाले आता थोड्या वेळ तिथे ठेवणार कोण कोण आहे कोण कोण माल कुठे टीव्ही बघायचं नाही टीव्ही बघायचं नाही किती तिला सगळं घ्यायला डोक्यामध्ये बापले आजोबा 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 काका 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 आता होय त्याला ह्याची सवय ना मुला ये इकडं काय ते नुसतं मोबाईल बघून बघून दमली असतील आता काय ते सगळं बघत आले कुठं आले नवीन ठिकाणी कुठं आले आपण हा ए इकडे बघ काय ते जंगल जंगल पता चला है चड्डी बहन के फूल खिलाए मीच आहे तू तर असलंच काय घासल्यात की तर कुठे कशी झोपायला ते काढवत आधी जरा असं खाली घेते तसं नाही खुली द्या
अरे झोपा. सॉक्स काढतेस का बरीच Socks. कंटाळते सगळ्याला ते. मग तर काय ते- डायपर पण आता घातले तर चॉईस केलं. डायपर डायपर डायपर. ते पण इंजन रुत आहे नाही ताई बघा. नाही नाही गरम झाले ना. पिलू कनक हाय इकडे इकडे वरती हॅलो होय शांत आहे शांतच आहे ती काय रडत नाही नंतर दाखवणार आहेत आपलं स्वतःचे. नंतर दाखवणार ती गुण नंतर आपलं. पण दाखवणार आहेत. आता तर शांत आहे खरं. आ? कनक कुणीकडे आली ती होय कुणीकडे आली मुंबईला लय बाई काय फुगे दिसतात बाई काय दिसतात बाई लय काय काय दिसते होय आ? आ? बघायला सगळं आता हे बघ हं? आता हा ब्लॉग इथेच संपतोय आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ लवकर पटापट पाहायला मिळतील. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि नवनवीन व्हिडिओ आपण नंतर लवकरच घेऊन येऊ तुमच्या भेटीसाठी.